नमस्कार मंडळी, पूर्ण ब्रह्मामध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत असा. आज आपण इलो सिंधू सरस या प्रदर्शनात भेट देऊ, जा की आमच्या पुढे आसपासच्या ग्राउंडवर मागे लागला तुम्ही बघू शकता. आणि तिथे आपण जातो थोडासा नेत्रसुख प्रदर्शन बघायचा. काय आवडला तर विक्री पण तिथे चालू असा. 21 ते 25 या चालू असा. आज असा तारीख 24. मी जरा उशिराच येईल पण माझ्या बहिणीचं पण इथे स्टॉल असा, तर त्याच्यामुळे मी तो पण दाखवत आणि बाकी पण तिकडे काय काय असं तर सगळं बघूया. चला. सुरुवात करूया. अशी येताना दिसतो का? कशी होता ही मोठी? 150. हे प्लास्टिक तरीसारखं आहे. बाबू पण झोपला, बायकांचे बाबू पण झोपानं. घावणे पिठाचे ह्या जास्त दिसतात. कसे ताई? कसे? 150. तुमचे व्हिडिओ बघते आम्ही. काय बोलताय? आणि भारी असतात. आपले सबस्क्रायबर असतात वेंगुर्ल्यातले आणि फंक्शन काही काही घेऊन इले आहात. तुम्ही जर इलात तर यांच्याकडनं नक्की खरेदी करा. भाग्यलक्ष्मी घारे त्यांचं स्टॉल असायचं. हे तुम्ही स्वतः करता? हे तुम्ही स्वतः बनवलंय? वाव, मस्त आहे. स्वतः बनवल्या नाही तुम्ही? खरोखरच व्हिडिओ बघण्यासारखे असतात. इतर कसे असतात माहिती आहे, इतर गोष्टी त्याच्यात हे असतात, इन्व्हॉल्व असतात. तुमचे नॉर्मल. थँक्यू. छान हा, मस्तच बनवला होता, सुंदर. हां, हे फक्त आम्ही रेडीमेड हाताने छान बनव. बांधणी वगैरे एकदम ना मस्त घट्ट. काम छोटं मोठं करून देतो. इतर पण तुम्ही विकता असेल? हो, गोव्यात वगैरे बरेचसे प्रोडक्ट आहेत. थँक्यू. हे सध्या प्रशिक्षणात आली आहेत ना, त्याच्यामुळे हे म्हणजे यामध्येच काय या आयटमही लावलेला पिठाचा जर आमचा होता की नाही सेलच होणार नाही, कारण सगळ्यांची पिठात आहे. खूपच स्टॉल. हां, मग त्याची पिठी घावणे पीठ ह्याचे स्टॉल सोबत तुम्ही बघा माझं पोट तर म्हणजे माझी बहीण असा तिचा स्टॉल हा तिकडे, तो पण तुम्हाला दाखवते. पण त्यांनी काय म्हणते स्ट्रॅटजी वापरल्यानी आणि काय ताकचा पण स्टॉल ताक आहे ना, ताक आणि 50 सोलकडी वगैरे असं कारण सीझन चाललो गरमी तो लोक ह्या जास्त घेऊन बघतात. आणि माझं पण निरीक्षण असं झालं की बरेचसे स्टॉल जे असतात ना ते सगळे पिठी घावणे पीठ हे जास्त असतं, कारण ते इकडे जास्त कमी टाकतात. त्यांचं पण जास्त तुमच्याकडे लास्ट वालो बघितलं आम्ही, पण तू दिसाक नाही त्याच्यामुळे आमचा कळला नेहरू प्रभागाचा. तर मंडळी माझ्या बहिणीचा स्टॉल असता लाडू असतो दाखवा सगळे. गावठी चवळी दिसता, लाडू आहेत सगळ्या प्रकारचे, मसाले असं चिकन मसाले लाडू आहे, इकडे पीठ असा गावण पीठ असा, इकडे तांदूळ वालेचे तांदूळ आहेत, हे पुरी आहेत, अगदी पुरे सुद्धा असं. मी जरा उशिराच दिले. आज तारीख 24. उद्यापर्यंत या प्रदर्शन असता. जर पहिले आसपासचे कोणा येणारे असतील तर त्या स्टॉलला नक्की भेट द्यावा. आणि कोणाक ह्याच्यातलं काय हवे असतात की मसालो असलं काय काय तर मला DM करा आणि तिथे तुमचा सांगेन की कसं तुमचा पोस्ट होईल. नक्की स्टॉलला पण भेट द्या आणि नक्की DM पण करा. सगळा
500 रुपये किलो तोरी, मालवणी मसाले. 550. आणि त्याच्याशिवाय कोकम सरबत, कोकम आगळ, ज्यूस, आंबा सरबत. या पण तुम्ही बनवलेला की हां, आम्ही बनवलं. कॅनिंगची आमची वेगळी युनिट असते. मागे हे ह्याचे काजूचे आणि ह्याचे स्टॉल भरपूर आहेत. गावठी पोहे, चिंच, नारळ. तर मंडळी असं पण हे स्टॉल होतं जिथे ही इलेक्ट्रिक गाड्यांका ते सबसिडी वगैरे देतात शासनाकडून आणि महिलांसाठी काहीतरी प्राधान्य होता. तर अशी ही त्यांची इलेक्ट्रिक रिक्षा पण मी पहिल्यांदाच बघितले. आपल्याकडे अजून तेवढे इले नाही असत. कणकवलीत काही 2-3 असत असं तो म्हणालो. पण मी तर इलेक्ट्रिक रिक्षा पहिलीच बघितले. पुढे हे माझ्या आवडीचे माझा जिव्हाळ्याचा विषय असलेलो हे स्टॉल होतो. पण मी काय घेऊक नाही कारण माझ्याकडे सुरकुल आता भरपूर झाली आहेत सध्या तरी. त्याच्यामुळे मी काय घेतले नाही. फणसाचे ना? मस्त झाला. रंगीत 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 छान दिसतं. नवीन लग्न झालेलं असताना ह्याच्यातनं खाऊ भरून देतात. का भरून आणायचा. हे खूप जुनं प्रकार असतं. पाकिटासारखं असतं आणि ह्याच्यात खाऊ भरण आणायचा. घराकडनं मायराक जाताना घेऊन जायचा आणि मायराकडनं परत घराकडनं खाऊ भरून घेऊन जायचं असतं ना. काटेवाली वांगी नाही ना. नाही ही असली वांगी काटेवाली येतात ना ती चांगली ताट, वाटी, ग्लास, वाडग्या मस्त. तर मंडळी प्रदर्शनात लक्षात आलेली गोष्ट ही होती की आपल्याकडे जे पदार्थ बनतात मिळतात जसे की कुळीद, चवळी, कोकम, काजूगर ह्याचे स्टॉल्स भरपूर होते आणि ही गोष्ट साहजिक असा कारण इथल्या लोकांकडे ताच असा आणि ताच ती विकू शकतात. तर ते स्टॉल असल्यामुळे त्यांची विक्री कितपत झाली माहिती नाही. पण त्यांना एक चांगला व्यासपीठ या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या बायकांका मिळाला असं म्हणा हरकत नाही. असो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा.